नमस्कार तुमकां सगळ्यांक आयच्या मुद्द्यार आमच्या कार्यावळीन येवकार. आयचो मुद्दो आसा तो म्हणजे आमचे जे तरणाटे आसा तांणी देशान आनी काल गोंयान आमी पळयलो एक प्रोटेस्ट जालो, कॅन्डल मार्च जाली. कित्याक तर सगळें प्रकरण जें आसा हें निटाचे पेपर फुटले, मागीर भुरग्यांनी आत्महत्या केलो, ह्यो सगळो विशय घेवन एक CJP कॉक्रोच जनता पार्टी म्हणून तयार जाली आनी तांचो आतां देश पातळीचेर दिल्ली उद्रेक दिश्टी पडटा. गोंयान काल ताजे आमकां हे दिश्टी पडले आनी ह्याच सगळ्या फाटभुंयेर उलोवपा खातीर म्हाज्या बरोबर आसात दोन मानेस्त. खरें म्हणजे आमी तीन मानेस्तांक आपयले. म्हाका पयलींच हें क्लियर करपाक जाय, काँग्रेसीच्या वतीन NSUI जे आसा तांकां आमी आपयले, तांणी आमकां येता म्हणून सांगिल्लें आनी आतां ऐन त्या टायमार तांणी आमी पावना, खंय तरी कामान उरले अशें आमकां रिजन दिलां. म्हाका दिसता ही खऱ्यांनीच खूब चुकीची गजाल आसा. अशा एका विशयाचेर, म्हत्वाच्या विशयाचेर जर तुमी टायमार पावूंक शकना आनी तुमी जर इतले लायट घेतात जाल्यार तुमकां कोण कितलो सिरियस घेतलो हो व्हडलो प्रश्न. आमी सुरवात करया. पयले म्हाज्या बरोबर आसात भारतीय जनता पक्षाचे एक तरणाटे स्पोक्स पर्सन म्हणया अमोग आर्लेकर. अमोग तुका येवकार. आणि दुसरो आमच्या बरोबर एक तरणाटो आसा, ताचें नांव आसा श्रेयस राणे. तो खंयच्याच पॉलिटिकल पार्टी कडेन संबंदीत ना. तो एक स्टुडंट आसा, पॉडकास्टूय तो करता मदीं मदीं, आनी म्हणून आमी ताका आपयला एक न्यूट्रल व्यू घेवपा खातीर किंवा तरणाट्यां मदीं आयज कितें भावना आसा त्यो जाणून घेवपा खातीर. सो सगळ्यांत पयलीं हांव श्रेयसा कडेन वयता. श्रेयस, म्हाका सांग, हें तूं सगळें फॉलो करता, दिल्ली जें कितें चल्लां, काल गोंयान कॅन्डल लायट मार्च जालो, कितें दिसता तुका? हाजेर तुजें पयलें ओपिनियन कितें? सो आमी जेन्ना पळयता आमची इंडिया अ डेमोक्रेटीक कंट्री, सो एवरी सिटीजन हॅव सम फंडामेंटल रायट. सो तितूंत भितरलो एक रायट टू से, जेन्ना तुमकां कितें दिसता रॉंग आसा तेन्ना पीपल वील रेज इश्यूज. पीपल वील से की बाबा हें रॉंग आसा आनी तें रॉंग जालां. फॉर एग्जाम्पल नीटा जें कितें जालें, लीक जालो, दीस इज नॉट द फर्स्ट टायम पेपर वॉज लीक्ड. तें खूब पाटी जालां. आनी आतां इट इज की लोकांनी सुसायड केलें, स्टुडंट्सान सुसायड केलो. एक भुरगो जेन्ना नीटा एग्जाम दिता तेन्ना तो आपल्या फूल जान घालून शिकता, शिकत रावता, 8 वर्स शिकता, 12 वर्स शिकता. तो शिकता कित्याक? पेपर लीक जावपा खातीर तर तो शिकना. तो आपलो करियर करपा खातीर, लोकांक एक ड्रीम उरता, डॉक्टर जातलो, दोतोर जातलो. त्या दोतोर जाता एक ड्रिमाक जेन्ना अशकन कितें जाता, जेन्ना पेपर लीक जाता तेन्ना ती जी तांणी मेहनत केला तिचेर उदक ओतता. आनी तेन्ना भुरगो तरणाटो जो आसा एक मेंटल प्रेशर तो फील करता. त्या मेंटल प्रेशरा खातीर तो सुसायड करता. सो जेन्ना असली कितें जाता, द यूथ शूड रेज देयर वॉयस. तेमी यूथ रोडार येवपाकच जाय. तेमी आपल्या कन्सर्न ऑथॉरिटी कडेन उलोवन तेमकां कितें सारकें दिसता तेमी करपाकच जाय. एंड आय डोंट ऑनेस्टली सपोर्ट CJP, कॉक्रोच जनता जी पार्टी जी आसा ताका हांव म्हाजें मत जाल्यार आय डोंट सपोर्ट इट. बट तो जो इश्यू घेतलो तेमी नीट लीकाचो, तो जेन्युइन आसा. ओके. अमोग, तो म्हणटा तशें की भुरगे शिकतात, कितलीशीच कश्ट घेतात, मेहनत घेतात आनी पेपर लीक जाता. आनी हो आतां प्रकरण निटाचें जालें, हें तुमच्या सरकाराच्या केंद्रान आसूं त्या कार्यकाळान जालां. खूब उद्रेक दिश्टी पडटा भुरग्यांचो. काल दिल्ली पळयला आमी, गोंयानूय जाता. तूं कितें, तुजें हाजेर ओपिनियन कितें? सगळ्यात पयलीं तर खंयचोय पेपर लीक जावप ही खूब दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आसा. ते आमी सगळ्यांनी स्वीकार केल्ली आसा आनी सगळ्यांक खबर आसा, ताच्या बद्दल कांय दुमत ना. जर आमी ह्या सगळ्या प्रकरणाची एक सुरवात खंयच्यान पळयतात तर कॉक्रोच जनता पार्टी इंस्टाग्रामाचेर पेज आशिल्ली. कशी सुरू जाली? मान्य सरन्यायाधीश देशाचे तांच्यांनी एक कमेंट केली, तातूंतल्यान ताका विरोध म्हणून तें आयलें, नांव आयलें कॉक्रोच जनता पार्टी म्हणून. ताच्या मागीर कितें विशय घेतलो हेंच्यांनी? नीट पेपर लीक. मागलें कितें? रेजिग्नेशन ऑफ धर्मेंद्र प्रधान. सुरू कित्याक जाल्लें? की आमी सरन्यायाधीशाच्या वक्तव्याच्या विरोधान म्हणून सुरू जाल्लें. कल्मिनेशन खंय जाता? BJP भायर मारपाक जाय, संसद उखाड फेकेंगे, हे सगळे काल जाल्ली गजाली. सो कल्मिनेशन हांगा जातात. हांव डायरेक्ट लास्ट पॉयंटार कित्याक आयलो की स्टार्ट खंयच्यान जालें, एंड खंय जाता, हाजे वयल्यान ते स्टार्टिंगांतल्यान इंटेन्शनान कितें केल्लें आनी मदीं कोण तितून भितर सरल्यात हे पळोवपाची गजाल आसा. इतलो नीट पेपर लीक इशू ह्या सरकारान, केंद्र सरकारान टॅकल केलो. म्हणजे कितें केलें? CBI इन्क्वायरी जाली, 13 लोक अरेस्ट जाले. तितून फुडें तें इन्व्हेस्टिगेशन चल्लें आसा. स्वतंत्रता मेळ्ळ्या पासून आयज पर्यंत फक्त एकच सरकारान एंटी पेपर लीक लॉ हाडला. ह्या सरकारान 2024 हाडला. त्याच कायद्याच्या अंतर्गत आता हे इन्व्हेस्टिगेशन चल्लां. ते कायदो आसा म्हणून ते इन्व्हेस्टिगेशन चल्लां. 13 लोकांक अरेस्ट जाला. तितलेंच जावना, इन्व्हेस्टिगेशन जालें, नीट जाली. नीट, तेजे रिजल्ट आयले 16 जुलयाक.
आता ते भुरगे जे आसात त्या देशाचे भवितव्य जे आसा ते फुडें त्यांच्या कावन्सिलिंग राउंडाक तयारी करतात. हे जे घडला ताका कोण तरी तुमच्या वटेन तुमच्या सरकारा वटेन अकाउंटेबल कोण नाका ना हे सगळें बरोबर आहा. कायदे तुमच्याच सरकारान केला, करेक्ट. इन्क्वायरी चालू आसा, 13 जाणांक अरेस्ट केल्या, ओके, बट जे घडला, चूक घडल्या, ताका कोण जबाबदार? एक्झॅक्टली हांव तुमकां सांगता न्ही, इट इज कंडक्टेड बाय हूम? नीट इज कंडक्टेड बाय नॅशनल टेस्टिंग एजन्सी ऑफ इंडिया, करेक्ट? नॅशनल टेस्टिंग एजन्सी ऑफ इंडिया इज अंडर इन्व्हेस्टिगेशन बाय CBI. सो इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट जायना सर. म्हणजे हांव अशें म्हणना की इन्व्हेस्टिगेशन जातले, ते सोंपतले, विशय मरतलो आनी मागीर जातले अशें न्ही. पण इन्व्हेस्टिगेशन जर तितूंतलो सुद्दां कोणी इन्वॉल्व आसा, जो कोणी इन्वॉल्व आसा, हांव आतां सांगता आमच्या सुद्दां पार्टींतलो कोणी इन्वॉल्व आसत, खंयच्याय पॉलिटिकल पार्टींतलो इन्वॉल्व आसत, कितलो इन्फ्लुएन्शियल व्यक्ती आसत, इन्वॉल्व जालो जाल्यार ही सरकार ह्या एजन्सीक इम्पार्शली काम करपाक दिता. त्या खातीर ते सगळे जाण तितूंतल्यान कन्विक्ट जातले. दॅट इज कोर्ट प्रोसेस, बट तितूंत अंडर स्कॅनर येतलेच, अंडर इन्व्हेस्टिगेशन येतलेच. सो दॅट इन्व्हेस्टिगेशन वील डू इट्स. आय वॉन्ट टू से तू समथिंग. हाचेर नितीश कुमार जेन्ना रेल्वे मिनिस्टर आसलो पळय, अटल बिहारी वाजपेयी वॉज द प्रायम मिनिस्टर. दॅट टायम एक ट्रेन एक्सिडंट जाल्ली. He took the accountability and he resigned. He was not forced to resign, he resigned. I'm not saying ki that resign karpakच जाय. I'm just saying accountability should be there. People should be very serious. The leaders of today have to be serious. They have to take youth seriously. People like NEET are very important papers. It decides people's future. एक ल्हान आसतना 8वे लागलेलो भुरगो शिकपाक, तो 12वी जावन निटा प्रिपेरेशन करून नीट जेन्ना दिता पळय, तेन्ना असली कितें गजाल जाता भुरग्याकूय दुखता, भुरग्याच्या आवय बापायकूय दुखता. आय हॅव पर्सनली फील्ड दीस बिकॉज माय कजन्स आर डॉक्टर्स. मागे एक कजन MBBS जावन तो आतां डॉक्टर जालो आनी एक तो तयारी सुद्दां करता, तेजोच भाव. सो अशें सगळें जाताना तो म्हणटा की हें जालें सगळें ओके आहा, नितीश कुमारान राजिनामो दिलो, तसो धर्मेंद्र प्रधानान नैतीक दृश्ट्या तो दिवपा जाय आशिल्लो आणि जबाबदारी घेवपाक जाय आशिल्ली. जाल्यार अकाउंटेबिलिटी घेवपाक जाय आशिल्ली. तो जे म्हणटा पळय अकाउंटेबिलिटी बद्दल धर्मेंद्र प्रधानान पब्लिकली अपोलोजायज केल्ले आसा. बट अपोलॉजी मागून म्हाका सांग, एक दिलो राजिनामो उदार जावन की बाबा हय आपलें चुकलां आसत, आपूण दिता राजिनामो, कितें मातशें बारीकपण घेतलेलें जाल्यार कितें जावपाचें? बारीकपण घेवप काय ना ताचो तो प्रश्नच न्ही. हो प्रश्न आसा की तुमकां ऑप्टिक्स जाय काय सोल्युशन जाय? ऑप्टिक्स इज रिजायनिंग, सोल्युशन इज फायंडिंग आउट द कल्प्रिट. धर्मेंद्र प्रधान दोनूय एट अ टाइम दोनूय जावपा जाय अशें दिसता. रियल ऑप्टिक्स, आय एम सेइंग द रियल ऑप्टिक्स खंयच्या गजालीचे रियल ऑप्टिक्स आसा की ते इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज एक्ट स्विफ्टली अँड कॅच द कल्प्रिट. दॅट इज द रियल ऑप्टिक्स. म्हाका सांगा, तशें आसत जाल्यार क्रायम जेन्ना खंयच्याय स्टेटीन वाडटा, कितें आसता, किंवा थोडो सुद्दां एका व्हडल्या प्रकारचे इन्सिडंट जाता, इज इट एवरी टायम दॅट पीपल आस्क फॉर रेजिग्नेशन्स? Is it every time that people are supposed to give resignations? I understand he is given one एक एक्झाम्पल दिला ताणें की त्या वेळार अशें जाल्लें म्हणून. तो व्यक्तीचो एक त्या वेळार तो आशिल्लो तो प्रासंगीक तो एक निर्णय आसा. पूण आयज जेन्ना आमी पळयता, रादर दॅन एनी एका प्रकारचें न्ही हांव रिजायन केलें बाबा आतां आनी दॅट इज द एंड ऑफ इट अशें न्हीच जाल्यार तें रिजल्ट वील बी गिवन ओनली इफ द कल्प्रिट इज कॉट. And all the agencies. अजूनपर्यंत धर्मेंद्र प्रधान कल्प्रिट हे तुम्ही मानिना? ना, ऑफकोर्स ना. चौकशी बी जावं न्ही म्हणटा मागीर ऑफकोर्स 100% थारलो जाल्यार चौकशी जावंकूच जाय. चौकशी शिवाय कोणाक दोशी थारावपी आमी कोण? चौकशी जावपाक कोर्टा लागता 12 वर्सां. एक रेप केस जावन त्या रेप केसी जे विक्टीम आसा त्या मरोन 12 वर्सां जातकीर एक रेप केस लागता. मीन वायल युथांनी अशें रावपाचें. हांव कोर्टाच्या प्रोसेसा बद्दल काय उलोवचो ना, ताची सँक्टिटी आसा. ताणें एक एक्झाम्पल दिवन चौकशी करप, ताजो निर्णय येता म्हणसर 5-7 वर्सां जर वचपा लागली, त्या प्रोसेसा बद्दल चौकशीचो कितलो टायम फ्रेम कितलो आसतलो की बाबा धर्मेंद्र प्रधान चुकला काय ना हें ठरोवपा खातीर आमकां 2 म्हयने दिया. अशें आसतलें. हांव तेच म्हणटा, तो पळोवपाचो दृश्टिकोन होच आसा की धर्मेंद्र प्रधान चुकला काय ना. धर्मेंद्र प्रधान इज नॉट द मेन फोकस. फोकस शूड बी द पर्सन हू इज लीक्ड इट. आणि प्रत्येक फावटी एक व्यक्तीक ताका मेळ्ळो खंय तरी कंप्युटर, ताणें लीक केला, ताका सायक्लोसेल कॉपी मेळ्ळा, ताणें लीक केला अशें जायना तें. इट मायट बी इट इज एन ऑर्गनायज्ड रॅकेट. If it is an organized racket, then the safeguard they must have also. जशें की आमी पळयता ऑर्गनायज्ड क्रायम गँग्स आसात, they take more care that they are not exposed. That in the similar manner, if they have taken this kind of care, it will take longer for investigative agencies to find exactly what has been done. And if you don't do that, ते करना जर आमी आनी आमी फक्त हाच्या फाटी वता की तांणी रिजायन करपाचें आनी सगळें बरें जातलें म्हणून, जाल्यार हे जे रॅकेट आसा, जे गँग आसा हे करपी समजा आसत जाल्यार दे विल थ्रायव्ह. ते उरतलेच, ते फुडल्या फाटी सुद्दां करतले. मंत्री चेंज जालो कितें ते भितरल्यान ते करतले न्ही. आमची सिस्टम हे आसा पोकळ आसा, ते उरतले, चालूच उरतले ना. जर आमी इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या कामाक प्राधान्य दिना आणि फक्त रिजिग्नेशनाक प्राधान्य दिता जाल्यार तो फाटी उरतलो विषय न्ही.
अशें म्हणटा तूं. सो तूं हाजेर कितें म्हणटा की ते म्हणटा की जातली कितें आहा चवकशी ती जातली मागीर आमी रेजिग्नेशन घेवप काय ना ते पार्टी पक्ष थरयतलो. पूण तेमी एक टायम लिमीट तरी दिवपा न्ही लोकांक की बाबा अमके दीस दिया अमके दिसान एटलिस्ट दे हॅड टू कम अँड टॉक टू द पीपल ओवर देर. काल तेमी आमचो हेल्थ मिनिस्टरा बरोबर मेळ्ळे, JP नड्डाजी मेळ्ळे तेमी आनी तेमी आपणाक जी कितें मांग आसली ती दिली. ओके, ते आतां प्रोटेस्टां जाता कितें थिंगा आतां चड तेमी पॉलिटिकल पार्टीजय इनवॉल्व जाला. थिंगा आम आदमी पार्टी बी येयली, थिंगा आनी खंयचो पार्टी येयली. सो इट इज बिकम अ भाजी, मिक्स भाजी जावन पडली ती. तेमी समज फक्त निटाचेर कॉन्सन्ट्रेट केल्ले आनी फक्त स्टुडंट्स इशू घेतले विदाउट मेकिंग इट अ पॉलिटिकल इशू जाल्यार तेमगे प्रॉब्लम्स म्हाका दिसता आनी बरे भशेन सॉल्व करपाक मेळटा आसले. बिकॉज CJP जेन्ना तेमी म्हणटा इट इज लिंक टू आम आदमी पार्टी, एवरीबडी नो अबाउट इट. सो जेन्ना आम आदमी पार्टीचे लिडर्स थिंगा वयता आनी दुसऱ्या कितें उलोवपाक लागता, ओके, आमचो तो जेन्ना सांगा स्ट्रायक चलताली सोनम, तेन्ना केजरीवाल येयलो मागीर म्हणपा लागलो की उनको हटाएंगे लेकिन इनको एड्युकेशन मिनिस्टर बनाएंगे म्हणपा लागलो. दॅट वॉज समथींग रॉंग बिकॉज सो तू म्हणटा की थंय आतां पॉलिटिक्स जालां. हय सामकें ते सगळो प्रोटेस्ट चल्ला थंय. ओके, बट आनी एक मुद्दो आतां वादाचो आसा तो म्हणजे तो लाठीचार्ज जो केला पळय, त्या लाठीचार्जा बद्दल तूं कितें म्हणटलो? जो लाठीचार्ज जाला तो बरोबर काय चूक? आनी ज्या पद्दतीन आतां एक विज्युअलां येता मिडियाच्या थ्रू आनी ते कशें तांकां धांवडायल्या कशें मारल्या ते दिश्टी पडटा पळय, तेन्ना तुका यूथ म्हणून कितें सांगचें दिसता? एज अ यूथ जेन्ना आतां पयलें पळय स्टुडंट्सां मारतना तेन्ना वायट दिसलें. स्टुडंट्साक आमच्याच नेशनाची फोर्स जेन्ना मारता तेन्ना हांगा काटे येता, बट सगळेच थिंगा स्टुडंट नाशिल्ले. तुमी जेन्ना पळयतले विडियोज तेन्ना अशें दिसतालें की थिंगा भायले बी खंयचे तरी लोक येयल्ले जे एग्रेसीव जाल्ले. ओके, जेन्ना एक कितें इन्सिडंट पळयता तेची फाटली काणी बी कळपाक जाय. नीट हेमी दिले नासले बट तेमगे सेंटिमेंट्स उरतले. आय एम नॉट सेंग की नीट दिले नाल्यार वचप ना, तेमगे सेंटिमेंट्स उरतले येयले. बट जेन्ना तेमकां परमिशन डिनाय केला, आमची जेन्ना सदनां वचपाची परमिशन डिनाय केला तेन्ना जे तेमी फोर्सफुली गेले इट वॉज रॉंग. इवन दो तुमी मायकाचेर पिसफुली म्हणटा बट धांवत वयता, रॉंग ते रॉंग. बट स्टुडंट्सां मारतना गव्हर्मेंटान मातशी खंय तरी लाठी चार्ज दिवपा वाट्याचे एक अल्टरनेटीव समज पयलींच JP नड्डा सरान समज तेमकां आपयल्लें बिफोर गोईंग टू द दिस थिंग सदन जाल्यार कितें जावपाक शकता आसलें. सो रादर दॅन डुईंग लाठी चार्ज एक पयलीं तेमी एक सजेशन जावं एक डायलॉग जावपाक जाय आसलो. इम्पॉर्टंट इज डायलॉग. करेक्ट. बट तूं जेन्ना म्हणटा थंय बाकीचे आयिल्ले आतां भुरग्यांचे पेरंट्स येवपाक शकता, तांचे सोयरे येवपाक शकता, तांकां तूं बाकीचे अशें म्हणटलो काय तूं कितें स्पेसिफीक एलिमेंट म्हणून उलयता? स्पेसिफीक म्हणटा हांव. जेन्ना तुमी तेमगे स्पिचीस आयकल्ली इट इज नॉट लिमिटेड टू नीट. इट इज द खूब म्हळ्यार खंयचे ते मिक्स भाजी म्हणली हांवें ते आनी खंयच्यान येयल्ले आनी कितें आपणे इशू घेवन येयले. जय भीम म्हणून आसा पळय तेमी येयले. तेमकां हांव रॉंग म्हणना, तेमगे हांव रॉंग म्हणना. आय एम सेयिंग की दॅट प्लॅटफॉर्म वॉज फॉर नीट. यू स्टिक टू द दिस थिंग नो कॉज टू द पॉयंट. एक्झॅक्टली. बरें, सो तो म्हणटा पळय ताज्या मुद्द्या कडेन तूं सहमत आसतलोच? हय, कांय प्रमाणान आसा, हांव सहमत आसा की म्हणजे थंय कोण कोण आयले, थंयच्यान खंय फुडें गेले, कितें प्रकारचे लोक थंय जॉयन जाले, हाजी जर आमी एक शानिशा करत तेजी जर एक आमी पळयत जाल्यार अरुंधती रॉय सारखे लोक थंय आयले जेणे ऑन रिकॉर्ड म्हणिल्लें आसा, मल्टिपल टायम्स म्हणिल्लें आसा की कश्मीर इज नॉट इंटेग्रल पार्ट ऑफ इंडिया. थंय येवन कांय वेगळें म्हणूं ना, थंय येवन नीट बद्दल उलयलें ना. थंय बाकीच्या SFI, ISA कम्युनिस्ट पार्टीचे जे स्टुडंट ऑर्गनायझेशन्स आसात ते थंय आशिल्ले आनी रेग्युलरली ते लोक हाडटाले थंय. समाजवादी पार्टीचे MP येवन गेले, आम आदमी पार्टी दिपकेच्या पासून सुद्धा सगळे जाण थंय इन्वॉल्व आसात. प्रोटेस्ट करप न करप, पॉलिटिकल इशू रेज करप न करप हो स्वतंत्र विशय. हाजेर ह्या सरकाराची त्या पेपर लीक कडे पळोवपाची दृश्टिकोन डायल्यूट जावचो ना. पेपर लीक हो सरकाराच्या दृश्टिकोनांतल्यान प्रमुख विशय आसा, प्राधान्य ताका दिलें वतलें. हे जर पॉलिटिक्स करता, पॉलिटिक्स विल बी डेल्ट विथ पॉलिटिक्स. If you are engaging in politics, you are declared yourself as a political party. So तो लाठीचार्ज जो जालो, No, I am not saying that is not by dealing with politics. That is an administrative action taken by the police force who have ground knowledge at that point of time. At that point of time, if the person on ground, police officer on ground feels that the crowd जे लोक आसात ते अनरुली जातले, एग्रेसिव्ह जावपाक शकता, तर कायद्यानूच ताका त्या तरतूद केला की ही कॅन टेक दॅट ऍक्शन. जर ताका दिसता की अनरुली जातले बाबा,
दॅट इज नॉट द पॉलिटिकल आन्सर आय एम सेइंग की जर तुमकां तशें दिसता तुमकां देन देर आर पॉलिटिकल प्रोसेस आसा न्ही आमच्या देशान, लोकतांत्रीक प्रोसेस आसा, इलेक्शन आसात, करात सगळे करात. एका प्रकारे देशाच्या राजधानीन रावून ब्लॉक करून जागो लोकांची येरदार सगळी ब्लॉक करप हे तुमकां चड लोकतांत्रीक दिसता? तुम्ही असंच जाल्यार सोडपाचें. आतां आमी जगन्नाथपुरी ह्याच्या परस 100 पटीन लोक जमिल्ले रथ यात्रेक, एम्ब्युलन्स वचपाक अशी वाट सोडली सगळ्यांनी विदीन सेकंड्स, ब्लॉक करूंक ना. हांगा सगळें ब्लॉक जाता. पूण जेन्ना आंदोलनां म्हणटा किंवा उद्रेक म्हणटा तेन्ना अश्यो गजाली घडपाकूच शकतात. तें कितें प्लॅन्ड पद्दतीन आंदोलन जावंक शकना न्ही. कोण तरी भायल्या भितर घुसपाकूच शकता. हाचो अर्थ असो न्ही की बाबा तांचो मुद्दो चुकीचो किंवा ज्या मुद्द्या खातीर ते जमले तें चुकीचें. ना, ते जेन्ना कितल्या प्रमाणात जमतात ते पळयत न्ही तुमी. कोण आनी कोणाक स्टेज कोणाक दिल्ली वता? स्टेज इज शेअर्ड बाय होम? जेन्ना अशा प्रकारचे लोक ज्यांचे लिंक्स आसात अँड प्रूवन लिंक्स आसात टू अशा कविता हे आशिल्ली श्रीवास्तव आशिल्ली हू इज फ्रॉम PUCL, विनायक सेन PUCLांतलो आशिल्लो. विनायक सेन कन्विक्टेड फॉर सेडिशन अंडर काँग्रेस गव्हर्नमेंट फॉर नक्षल लिंक्स. असे लोक थंय आसात. सो चुकीच्या लोकांचो थंय गर्दी दिसली म्हणटा तूं? गर्दी दिसली न्ही. ज्या सारक्या कामा खातीर जर एखादो विशय उचललो आसा तो लेफ्टिस्ट इकोसिस्टमाक सारको खबर आसा कसो कॅप्चर करपाचो आनी ते जावपाक दिले. ह्या लिडरशिपीन ते जावपाक दिले. दॅट इज ओके. सो तूं कितें म्हणटालो? हांव म्हणपाक सोदतालो की प्रोटेस्ट जातना असली जाता एडमिनिस्ट्रेशन बी, इट इज ऑन प्रोटेस्टर्स. आज आमी गोंयांत काल प्रोटेस्ट जालो, सेम टायटला CJPचेर म्हणून केले तेमी पिसफूल प्रोटेस्ट. पुलिसांनी काय दादागिरी करूं ना, पुलिसी कॉपरेट केले. पयलीं तेंकां परमिशन दिली खंय आनी मागीर तेंकां परमिशन काडली खंय. बट पुलिसांनी तेंकां सांगलें आमी कॉपरेट करता म्हणून. सो तेमगे प्रोटेस्ट जालो, तेमी सगळें सांगलें आनी वॉट वी सी आफ्टर प्रोटेस्ट थंयच्या थंयच जाग्यार लोक सिगरेट मारपाक लागले. सो यूथ केन्ना केन्ना असली चुकीची गोश्टी करता. हे सगळें बंद जावपाक, बिकॉज वी हॅव टू अंडरस्टँड द सिरियसनेस ऑफ द प्रॉब्लम. आतां तुमी प्रोटेस्ट करून मागीर तसली जातकीर सेन्सूर ना प्रोटेस्टाक. सारकें. सिरियसनेस सिरियसनेस वता म्हणटा तूं. Correct. बट हे काल सिगरेटी जे ओडटाले पळय ते गोंयकार कशे दिसता तुका काय ते भायले? ते म्हणून तूं हांव काय थिंगा नासलो पळोवपाक. तुमी घालतना बी ब्लर करून घाल्ले तोंड, सो तेम कोण काय वळखना. बट ते कोणी उरो आयिल्ले त्याच प्रोटेस्टांनी आसा इंडियानूच न्ही. ओके. सो हें चुकीचें. बरें, कालच्यान आनी एक नवो वाद जाला तो म्हणजे नरेंद्र सावयकारान कॉक्रोच डायरेक्ट कांय भाश्य करूं ना, बट त्यांनी युथांक संबोधूनच इनडायरेक्टली म्हणया टर्माइट्स म्हणून तांचो उल्लेख केलो. ताका लागून गोंयान आयज बोवाळ जाला. सो हें बरोबर काय चूक? समज सर सगळ्यांच युथाक म्हणटा जाल्यार हें चूक. समज तो एक स्पेसिफिकली तेणे सगळ्यांकूय म्हणून आणि कोणा एकट्याकूय म्हणून ना, बट त्यांनी जनरलायज हें केला सगळें टर्माइट्स म्हणून. आनी काल CJPचो ताका उल्लेख दाखलो दिला थंय एक फोटो घालून. सो हें आतां कोणें कशें घेवप? हें सगळ्यांक ताणें म्हटलां काय सिलेक्टीव लोकांक म्हटलां? कोणी कोणा म्हणलें जाल्यार तें आमगे स्कुला बी जाताल्या भशेन. बट तेतून आतां आमकां रेफरन्स कांय ना. रेफरन्स कालचो प्रोटेस्ट जाला आनी आज तेणें घातला. सो अगेन समज तेमी त्या स्पेसिफीक इन्सिडंटा खातीर सिगरेटींग इन्सिडंटा खातीर समज ते घातला, आय एम विथ हिम. इफ ताणें प्रोटेस्ट केली म्हणून घातला देन सॉरी आय एम नॉट विथ हिम. तूं कितें सांगतलो? हें टर्माइट्स म्हणून जो आतां बोवाळ चल्ला पळय तो. पळय म्हाका तरी दिसता की तेतून क्लियर आसा कॉक्रोचीज आर टर्माइट्स म्हणजे इवन इफ यू टेक इट इन द स्ट्रिक्टस्ट सेन्स न्ही, बायोलॉजिकली ऑल्सो सुद्दां जर तूं पळोवपाक गेलो दे आर ऑफ द सेम फॅमिली सायंटिफिकली उलयता जाल्यार. बट आमी एक म्हण आसता चोर की दाडी में तिनका म्हणटा. सगळ्यात चड प्रॉब्लेम कोणाक जालो? काँग्रेसीक. काँग्रेसीक जालो कित्याक? असल्या प्रकारची कामां करता कोण? टर्माइट आसपाची कामां देशाक भितर. बरें, तुमी टर्माइट्स म्हणटले आनी ते काँग्रेसीचेर घालतले. आतां तेंचे कोण ना दुर्दैवान. हें काँग्रेसीन मातशें लक्षांत घेवपा जाय. तुमी अशा विशयांचेर कोण तरी धाडा ना जाल्यार ते आपली मतां कशी मांडटा हें तुमी मातशें पळया. तांकां स्वतंत्र आसा ते आनी खंय सुद्दां वचून हांगा मोस्ट वेलकम येवन मांडचे. पूण तातूंत सत्य बदलना की देशाक भितरल्यान पोखरपाचें काम काँग्रेसीन केल्लें आसा. त्या खातीर सगळ्यात पयली प्रतिक्रिया काँग्रेसीची आयली. उजो तेंकाच लागलो. ते ऑपोजिशन आहा न्ही, तेच पयली प्रतिक्रिया दिवंक ना. तुमी म्हणटले काँग्रेस न्हिजल्या म्हणटले ना. आमी कितें म्हणू, पण हांव तुका म्हणटा की तांच्या कडल्यान ह्या गजालीक प्रतिक्रिया येवपाचें कारण कित्याक तांकां खबर आसा की तांकांच म्हणून पॉयंट तो. म्हणजे टर्माइट्स म्हटले ते तेंकाच. काँग्रेस ह्या देशाक पोखरपाचें काम काँग्रेसीन केल्लें आसा भितरल्यान. हें आमचें स्ट्रॉंग मत आसा आनी तें आमी पळयल्लें आसा इतल्या वर्सांनी. आतां अशें म्हणटा आनी युवकांक एड्रेस नाशिल्लें तें.
मागीर कोणाक आशिल्ले? हांव म्हणटा तुमकां अशा प्रकारे काँग्रेसीच्या वृत्तीचे लोक जे आसा, काँग्रेस पार्टीचे जे लोक आसा, ह्या लोकांनी जे जितले वर्सान देशाक भितरल्यान पोखरपाचें काम केल्लें आसा, त्या लोकांक खातीर एड्रेस आशिल्लें न्ही तें. युथांक न्ही. ना, युथाक कित्याक आसतलें तें? ह्या देशाचो युवक हो आतां आमी पळयला विक्रम लॉन्चरान जे लॉन्च जाला स्कायरूटान, हो असो युवक आसा आणि हाज्या सारको युवक आसा जो आमच्या युवकांमध्ये स्फूर्ती आसा, ऊर्जा आसा कितें करपाचें, तसो प्रकारचो युवक आसा. तांच्या बद्दल कित्याक कोण उलयतलो? मागीर ते स्पेसिफाय कितें करूं ना, ते वयल्या वयर बेश्टें एक सूत्र सोडलें आनी स्पेसिफाय बोवाळ करपा- सुरवात स्पेसिफाय ज्यांका ज्या सारक्या बुद्धीन पळयता तांकां ते कळ्ळें. ज्यांक सो काल आझाद मैदानाचेर गोंयान जे जमिल्ले ते टर्माइट्स म्हणटा तूं. ना, मागीर कोण टर्माइट्स आता हे? हांव तेच तुमकां सांगलें, हांवें ऑलरेडी सांगलें. काय काँग्रेसीचे युथ ते टर्माइट्स? काँग्रेसीच्या वृत्तीन काम करपी, काँग्रेसीची वृत्ती आसा न्ही, ती देशाक भितरल्यान पोखरपाची वृत्ती आसा आनी ताजेरूच अटॅक आसा. हो युवक किंवा एक एज ग्रुप हो न्हीच, काँग्रेसीची वृत्ती ती देशाक भितरल्यान पोखरपाची. त्याच्या खातीर ताका टार्गेट करून उलयल्ले आसा पण ते. त्या काँग्रेसीचे वृत्तीचे लोक आज तुमच्या गोंयान भल्ल्या सरकारान भितर ना, तो ती वाळवी कशी काडटले तुमी? ना पळय, हो विशय कम्प्लिटली वेगळो आसा. ह्या वाळवी ती वाळवी न्ही, ती ना, ना. वेगळी कशी आसतली? ना ना तसं न्ही, हांव विशया बद्दल उलयता तुमकां की कोण खंय आयलो गेलो काय ना. तेन्ना वाळवी ती वाळवी न्हू तर काय बीजेपीने ती वाळवी नश्ट जाली? ना ना, हांव तशें म्हणना की कशें आसता, खंय वृत्ती जी आसता, वृत्तीक धरूनच म्हणटा. वृत्ती ती वृत्ती. हांव ती काँग्रेसीची जर वाळवी ना, ना, ना. वृत्ती आसत जाल्यार ती आयज अर्दे अधिपेक्षा 90% बीजेपीन आसा. सो ती वृत्ती तुमचे भितर आसा न्ही. कितले पर्संट आसा आणि कितले ना तेजेर हांव वचना. म्हाका तुमी इतलें सांगात, भारतीय जनता पार्टीच्या सरकारान निर्णय घेतलेले किंवा ज्या गोंयच्या भलायकी खातीर आणि युवकांक खातीर हाडिल्ले स्कीम आसत, प्रोग्राम चलयल्ले आसात, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केल्ले आसत, ते वर्सीस काँग्रेसीच्या टायमान आशिल्ले ते लोक कोण आसात. तूं म्हणटा की हे आशिल्ले तेच हांगा आसात, बरोबर. हय, मागीर ह्या वेळार चड डेव्हलपमेंट, चड उदरगत कित्याक जाली? तुमच्या वेळार हय, कित्याक जाली? ह्या वृत्तीक धरूनच ह्या वृत्तीक धरून न्ही, हा. ह्या वृत्तीक धरून न्ही. याचो अर्थ असा की भारतीय जनता पार्टी विकास करता आसतना असल्या प्रकारच्या वृत्तीक भायर दवरपाची प्रक्रिया आसा. त्या खातीरूच आमी हे सगळें करपाक शकले. तूं हाजेर कितें म्हणटलो? ही जी वृत्ती वाळवी म्हणटा तेणे डिफेंड केला तेंकां की कोणाक वाळवी म्हटल्या ते. सो हाजेर तुजें कितें मत? हे जे अबाउट द डेव्हलपमेंट थिंग आय वॉन्ट टू से, डेव्हलपमेंट जाला. आय हॅव सीन, आय हॅव फील्ड. आनी पयलीं हांव चड काय माय एज इज 18. ओके, सो जितले हांव मोस्टली बीजेपी सरकारा अंडरच रावला. अंडर इन सेन्स जेन्सान हांव जाला तेन्सान मोस्टली राजवट आसा. ओके, सो म्हाका इतलो एक्सपिरियन्स ना काँग्रेसाचे, बट आय एम अ व्हेरी बिग फॅन ऑफ मनोहर पर्रीकर भाई. ओके, आय एम अ ग्रेट एडमायर ऑफ हिज. सो आय हॅव सीन बीजेपीज डेव्हलपमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर स्पेशली. जे आमची रोड्स जाता, जे आमची ब्रिजीस जाता, जे डेव्हलपमेंट जाता, खरें डेव्हलपमेंट जाता, आय एम विथ देम. बट जेन्ना तुमी डेव्हलपमेंट म्हणटा पळय सर, तेन्ना खंय ना खंय इन्फ्रास्ट्रक्चर तुमी बिल्डींग करता, बट बिल्डिंगे भितर काय घालना. तुमी आज सावथ गोवा हॉस्पिटल गेलो, हॉस्पिटल आसा 2 फ्लोर एम्प्टी, बट बेड ना. ताका थिंगा काल एकटो हे जालो, एक्सिडेंट जावन ऑलमोस्ट सिरियस. ताका थिंग वयलो, थिंग ताका स्टीच मारली आनी परत बांबोळी लागलो. तर थिंग कित्याक वयलो तुमी ताका? टायम वेस्ट. डायरेक्ट बांबोळे धाडपाचो. डायरेक्ट बांबोळी धाडपाचो. ते म्हणटा 7 मिनिट्सान इमर्जन्सी सर्विसीस पावतो म्हणून. बोर्ड मारले व्हडले. थंय वचोन 4 ताका भायर दवरला. तर तुमी 7 मिनटां पावन कितें फायदो? दिस इज द क्वेश्चन. प्रॅक्टिकल तो उलयलो ते प्रॅक्टिकल. सो तूं जे म्हणटा की डेव्हलपमेंट जाली आमी त्या वृत्तीक भायर, बट तो म्हणटा डेव्हलपमेंट केली भितर कांय हेच ना, भितर ते आत्मोच ना, बिल्डिंगो उब्यो जाल्यो. म्हाका दिसता पळय की डेव्हलपमेंट जाली, आत्मो ना असो तो विषय ना, असो विषय न्हीच तो म्हणना सुद्धा तशें. तो म्हणटा की काही ना काही त्रुटी आसात हे मान्य तर आसा, सगळ्यांक खबर आसा. तेन्ना डिनाय करून काय प्रॉब्लेम, म्हणजे काय अर्थ ना ताका. पण ह्या प्रत्येक गजालीक इम्प्रूव करपाक काम जाता काय ना? आमी 100% परफेक्ट तर ना, आमचें राज्य ना, अजूनचे देशूय परफेक्ट जावूं ना खंयच्या गजालींनी. पूण हे परफेक्शना कडेन वचपाची इच्छा तरी आसा काय ना? ह्या सरकारांतल्यान म्हाका दिसता प्रत्येक कार्यक्रमांतल्यान, प्रत्येक तेज्या एका प्रोजेक्टांतल्यान हे दाखवून दिला
की हाज्या परस चड इम्प्रूव्ह करपाची इच्छा आसा हें आसा न्ही, हाज्या परस आमी आनी चड इम्प्रूव्ह करा. आमचे खारवी भाव आसा त्यांच्या खातीर इतले मेळटाले, आतां हेज्या परस चड फुडें देवया. दूधकार जे आसात तांकां इतले मेळटा ते फुडें देवया. महिलांक कितें मेळटलें आनीक फुडें देवया. हेल्थ इतले हॉस्पिटल आशिल्ले इतले जाले, मातशें कमी Okay. कितें आसत जाल्यार आमी करपाक ओके, सो शकता. आमी आतां डेव्हलपमेंटाचेर उलयता, पण आमचो मेन मुद्दो आहा तो यूथ. तुका कितें दिसता भारतीय जनता पक्ष आतां तांचे सत्ता ते इतली वर्सां भोगता, खंय तरी ते युथांक आतां कमी लेखपाक लागल्या, तांकां व्हॅल्यू उरिल्ली ना युथांची? सी हांव म्हाजें एग्जाम्पल दितलो, म्हाका दुसऱ्यांची खबर ना, बट एज फार एज भारतीय जनता पार्टी इज कन्सर्न्ड, थोडी मिनिस्टर्स जे आसा पळय भारतीय जनता पार्टी, तुमकां जाय जाल्यार हांव नेमूय करपाक शकता एकट्याक, तेमी युथाक न्ही खूब प्रेफरन्स दिता. ओके, आय हॅव पर्सनली फील्ड इट. एक मंत्री आसा मिनिस्टर सुभाष फळदेसाय म्हणून, बेस्ट मिनिस्टर. युथाक कोणी यूथ तेमच्या दारां वसत, तेमच्या ऑफिसां वसत, ही वील बी ऑलवेज देर विथ द यूथ. आय हॅव फील्ड इट. आमचो CMय बी आसा, CM ऑल्सो हेल्प यूथ इन एवरीथींग. सो आय फील भारतीय जनता पार्टीचे जे अध्यक्ष आसा पळय दामूबाई नायक, तेमी बी युथा खातीर तेमी दामू जी म्हण कितें तरी लॉन्च केल्लें दिसता म्हाका. सो अंडर दॅट सुद्दां तेमी कार्यक्रम करीत आसा. बट एट द एंड ऑफ द डे यूथ आर ऑल्सो डिवायडेड. एक आसा लेफ्ट विंग आनी रायट विंग म्हणटल्या भशेन. थोडी युथाक कितलेंय केला कमी आनी थोडी युथाक कितेंय बारीक सुद्दां केला चड. सो थोडे कडेन भारतीय जनता पार्टी कमी पडटा, सच एज नीट इश्यूवाचेर समज भारतीय जनता पार्टीची युवा मोर्चा येयल्ली आनी तेमी समज बोवाळ घायल्लो जाल्यार आमकां आनी इल्लो फोर्स मेळटा आसलो ते आमकां सांगपाक. सो तसली कामांनी भारतीय जनता पार्टी इल्ली लॅक करता, बट बाकीचे कामां इट्स गुड. सो तो म्हणटा की असल्या कामांनी हांव म्हणटा आमची पावती हांगा मेळ्ळी आमकां. आमच्या सरकाराच्या कामाची पावती तुमच्या स्टुडिओन हांगाच तुमच्या फुडल्यान मेळ्ळी आसा आमकां पावती. तो तेणे अजून काँग्रेसीचो काळ पळोवना, तो जन्माक येयल्ल्या पासून तो बीजेपीच पळयता. काँग्रेसीचो काळ पळोवना ते वेगळी गजाल. हांव म्हणटा आमच्या सरकाराची तरी पावती मेळ्ळी, हे तर मानपाकूच जाय तुमी सुद्दां. आतां म्हाका हांव तरी परत एकदां मूळ विशय तांणी काडिल्लो तो विशयाचेर हांव येता. तो म्हणिल्ले की काल तुमी सुद्दां विचारिल्ले की हे सगळे जे आयिल्ले आझाद मैदानाचेर पणजे हे गोंयकारूच काय म्हणून. अन्सारी म्हणून एक कॉम्रेड दिल्लीच्यान हांगा आयिल्ली, जिणें हे फूल ऑर्गनायज करून दिल्लें. थंय कसले घोशणा जाली, आझादीची घोशणा, ह्यो सगळ्यो घोशणाबाजी जाली थंय. त्याच्या मागीर पवित्र स्थान आमचें हुतात्मा स्मारक, थंय बसून सिगरेटी पिले. आमचे मिडिया आनी प्रेस बांधवांक हांव त्या खातीर अभिनंदन करता की तांच्यांनी ते मुद्दाम हायलायट करून भायर काडले म्हणून बरें केलें. कित्याक तो फक्त एक स्ट्रक्चर न्ही, आमच्या खातीर ते एक इमोशनल अटॅचमेंट. आमच्या पुर्वजांनी रक्त सांडून ह्या गोंयाक लिबरेट करपा खातीर, मुक्ती मेळपा खातीर थंय ताचो तो एक स्मारक आसा. त्या जाग्याचेर ज्या लोकांक जर स्ट्रक्चरल चेंज जाय, नीट पेपर लीक जाले ताचेर कितें एक्शन जाय, ही भावना जर आसा तुमच्या मनान, जाल्यार तुमी हे केन्नाच करपा नाशिल्ले. आमी इतले फावटी कितले प्रोटेस्ट जाल्यात थंय, कितले प्रोटेस्ट, म्हणजे इवन लेफ्ट पार्टीचे सुद्दां, म्हणजे फोन्सेका जेन्ना एक्टीव आशिल्लो तेन्ना सुद्दां इतले प्रोटेस्ट जाल्ले थंय, केन्ना ताणें सुद्दां अशें करूं ना. सो ह्या ऐकूच सांग, माझें म्हणणें आसा की वॉट हॅज टू बी लुक्ड. आमच्या युवकांनी जेन झीन स्पश्टपणे दोळे उक्ते करून कितें पळोवपाक जाय, ह्या प्रोटेस्टान कोण भितर सरला, जेन्युइन आसा काय ना हे पळोवपाक जाय. जर जे जेन्युइन ना जाल्यार ताका वारो दिवन कितें फायदो. MA बेबी, पॉलिट ब्युरो मेंबर ऑफ कम्युनिस्ट पार्टी मेळटा हांकां, थंय येवन ऑन स्टेज सायड थंय मेळटा, ब्रिंदा करत येता, अरुंधती रॉय सारकी लोक येता. तू म्हणटा की हे लेफ्टिस्ट लोकांनी हायजॅक केला म्हणटा. 100%. तुमी कित्याक येना तरी आवटेन आनी बरें कित्याक तो म्हणटा तशें सारकें, ताणें बरो पॉयंट केलो की तुमी कित्याक येना, की ह्या बऱ्या कॉजाक तुमी भारतीय जनता युवा मोर्चा कित्याक सामील जायना. आतां एक तेमी तेन्ना गोवा युनिवर्सिटी भितर कॅन्टिना इशू जाल्लो पळय, तेन्ना तुमची युवा मोर्चा व्हरून बरें काम करून सामकें बरें केल्लें. ओके, तशेंच तुमी ह्या नीट इशूवाचेर, निटासली इशूवाचेर भितर कित्याक येना? हो जो गोंधळ जाला, भायले लोक येयला तांकां पयस करून तुमी कित्याक येना? हांव सांगता दोन इशू आसा, दोन्ही वेगळे आसात. हांव एक्सप्लेन करता कशें आसा ते. ह्या इशून कितें आसा, गोवा युनिवर्सिटी इशू, गोवा युनिवर्सिटी इज ऑटोनॉमस बॉडी. ताणें एक एक्झाम्पल हांव जस्ट तुमकां सांगता, तितून कितें आसा, तातून आमी रेप्रेझेंटेशन दिवन आमच्या कार्यकर्त्यांनी थंय वचून ते करून दाखयलें. हांगा जेन्ना भारतीय जनता पार्टी सरकाराचेर म्हणून प्रश्न येता, केंद्रीय सरकाराचेर, तेन्ना भारतीय जनता पार्टी ज्या सरकारान आसा त्या सरकाराच्या माध्यमांतल्यान सॉल्व करता न्ही. बट तेणे जो पॉयंट काढलो पळय
की बारीकसो कॅन्टीनाचो इश्यू सॉल्व करपाक भारतीय जनता युवा मोर्चाक इतलें एजिटेशन तेच म्हणटा, बोवाळ मारचो पडलो आनी हांगा तर केंद्रीय मंत्री आसा तुमचो, तेका थंय कितें बाबा आमी बसून शांत बसलो म्हणून तो दितलो राजिनामो किंवा न्याय मेळटलो, हांगा तुमी झगडटा, तुमचेच सरकार आसा ना. हांव तेच परत म्हणटा, त्या सरकाराचे प्रश्न न्हीच तो, दॅट इज ऑटोनॉमस बॉडी, युनिव्हर्सिटी इज ऑटोनॉमस बॉडी, सरकार अंडर येना तें. पण हांव तुमकां म्हणटा, जेन्ना भारतीय जनता पार्टीचे सरकार आसा, ही युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस म्हणून हांव डिफरन्शिएट करता तुमकां. जेन्ना सरकार आसा, सरकारान मंत्री आसा, तो मंत्री जो आसा तो कार्यकर्तोच भारतीय जनता पार्टीचो फायनली, तोच कार्यकर्तो तेजेरूच एक्शन घेता, तेजेरूच इन्व्हेस्टिगेशन चल्लें आसा, सरकारी यंत्रणा तेज्या खातीरूच लायल्या आसा, त्याच सरकारी यंत्रणेन 13 लोकांक अरेस्ट केल्ले आसा न्ही. सो ज्या कामा खातीर नो कोणाक अरेस्ट केले हो डिफरंट प्रश्न, पूण फेलियर जाले न्ही ते मेन मुद्दो न्ही, तो ते पेपर लीक जालो सगळे मानतात. पेपर हे अपयश न्ही तुमच्या सिस्टमाचे, तुमच्या सरकाराचे, तुमच्या कितें म्हणटा तशें सुशासनाचे, प्रशासनाचे. पळयात, तो कित्या खातीर लीक जाला जाले ते सोदून काडटले, 13 जाणांक अरेस्ट केले, तोच तर मेन इशू आसा. मेन तुम्ही नैतिकता स्वीकारून धर्मेंद्र प्रधानान त्याच्या खातीर ऑलरेडी माफी मागिल्ली आसा, ऑन रिकॉर्ड माफी मागली म्हणून 22 लोकांनी आत्महत्या केली. हांव तेच म्हणटा, कितलीय माफी मागली, अख्ख्या आमी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या 11 करोड कार्यकर्त्यांनी सुद्धा माफी मागली, जावचे ना ते, किंवा काँग्रेसीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा माफी मागली त्यांच्या खातीर सुद्धा. इतल्या वर्साचे लोकांनी 2004 ते 14 मध्ये इतले पेपर लीक जाल्यात, त्याच्या खातीर त्यांनी सुद्धा आज माफी मागली. ते लोक ज्यांच्यानी सुसाईड केला ते परत येवचे ना, ते सत्य आसा. पण तांकां न्याय मेळपा खातीर कितें करपाक जाय, न्याय मेळपा कुशीक काडा आनी तुम्ही न्याय दिया, आनी तांकां ज्या मनशाच्या लिडरशिपी अंडर जो गुन्यांव घडला तेका तुम्ही अजून खुर्चेर दवरला आनी सकयल्यांक तुम्ही भितर उडयल्या, सो हेका कसलो न्याय म्हणून ना. हांव तेच म्हणटा तुमकां, तशा इन्व्हेस्टिगेशन कित्या खातीर आसता, तो मनीस त्या खुर्चेर आसतना ते इन्व्हेस्टिगेशन सारखें जावंक शकता. 100% बीजेपी सदांच म्हणटा कितें, तेका पयली कुशीक काडा, नाल्यार तो पुराव्यांकडे खेळटलो आनी कितें सिस्टम यूज करतलो, हे करतलो. इन्व्हेस्टिगेशन तांच्याकडे नाच जाल्यार इन्व्हेस्टिगेशन सीबीआय कडे आसा. सो सीबीआय इज इंडिपेंडंट एजन्सी, सो म्हणजे ताजे व्हॅलिडिटी इज अपहेल्ड बाय द दिल्ली हायकोर्ट अँड सुप्रीम कोर्ट, दॅट इट इज इंडिपेंडंट एजन्सी म्हणून. नो आय हॅव अ एक्झाम्पल. इन गोवा तो क्लबा भितर उजो लागलो पळय, उजो लागलो ते ब्लास्ट जातकीर मागीर जेन्ना कोणा अरेस्ट केलो, पयलीं क्लबा ओनरा अरेस्ट केलो न्ही, ते 2 जाणां भावां अरेस्ट केल्लीं. सो तशें बी खंयच्याय स्कुलाक कितें जालें, पयलीं ब्लेम येता प्रिंसिपलाचेर की प्रिंसिपल इज रिस्पॉन्सिबल म्हणून. सो नाव वेन वी टार्गेट द एड्युकेशन मिनिस्टर, वी डोंट हॅव पर्सनल ग्रज अगेन्स्ट हिम. इट इज की बाबा इट वॉज हिज रिस्पॉन्सिबिलिटी. सी एक्झॅक्टली वॉट आय एम सेईंग, की ॲज अ एज्युकेशन मिनिस्टर इट इज हिज रिस्पॉन्सिबिलिटी टू ओव्हरसी. हे मान्य करता तू. इट इज इज रेस्पॉन्सिबिलिटी टू ओव्हरसी. हे सारखें आसा, तितून मान्य करपाचें. संविधानान सांगला की इट इज हिज रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून. आफ्टर देर वॉज अ पेपर लीक, ज्या व्यक्तीन थंय आसा ताणी कितें, हांव तुका घटनाक्रम सांगता फक्त. घटनाक्रम ऑलरेडी सांगला, परत एक फावट एक्सप्लेन करता. कित्याक करेक्टिव्ह मेजर म्हणून इन्व्हेस्टिगेशन एक सायड जालें, रिनीट ऑर्डर केली, ती करपाकूच जाय आशिल्ली 100%. रिनीट जाताना रिनीटान कांयच प्रॉब्लेम येवंक ना. 11 लाख विद्यार्थी अपियर जाले, रिझल्ट आयले 16 जुनाक, तितूनय कोणाक अजून प्रॉब्लेम कांयच ना. सो म्हाका सांग, सो हे सक्सेसफुली करून दाखयलें न्ही, ताच्या मागीर इमिजिएटली हाचो अर्थ कितें आसा, त्या ज्या प्रॉब्लेम कॉजिंग एजंट जे आसात तांकां कुशीक काडले, त्याच व्यक्तीन परत सक्सेसफुली डिलिव्हर करून दाखयलें काय ना? दाखयलें. सो तू परत धर्मेंद्र प्रधानाक सर्टिफिकेट दिता की हांव सर्टिफिकेट दिवपाची गरजूच ना. ही परत जालाय काय ना, ही सत्य घटना न्ही, ही घटना सत्य आसा. आतां समज कितें कोणालें जालें जाल्यार पाड जाले जातकीर परत नव्यान करप आनी मागीर पाड जालें जनरलायज अशें न्ही, प्रत्येक सामान्य मनशाचो व्ह्यू न्ही तो. इंटलेक्च्युअल आपले डिफेंड बरें करतले, पूण सामान्य मनीस आयज कितें चित्ता ते तो म्हणटा ना. सारकें, पूण हांव त्याच खातीर सांगता तुमकां, जनरलायज करून त्या इशूचो गांभीर्य वता. आम्ही जनरलायज करता तेन्ना वी आर इक्वेटिंग इट टू एनी अदर इशू ऑल्सो. दोज सुसायड्स वी आर इक्वेटिंग टू एनी अदर इशू ऑल्सो. अशें करपा जायना. सो म्हाका दिसता दॅट जनरलायझिंग इज ओनली डायल्युटिंग द मेन इशू. द मेन इशू इज द पेपर लीक. दिस इज द रीजन आय एम आस्किंग युअर कार्यकर्तास टू कम एंड नॉट टू जनरलाइज. माय कार्यकर्ता इज द एज्युकेशन मिनिस्टर अँड ही सक्सेसफुली कंडक्टेड द रिनीट. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. दॅट इज माय कार्यकर्ता. कित्याक सक्सेसफुली केला तर फर्स्ट टाइम सक्सेसफुल केलेले हे इतले रामायण जावचेच नाशिल्ले. हांव तेच म्हणटा की म्हणजे तो फेल थारलो अशें हांव तुमकां सांगता. कितें तर तुका रिनीटा ताणें टॉप केलें अशें पयल्या एक्झामी फेल जालो
दुसऱ्या एका तो बसलो आणि तो टॉप आयलो अशें जालें अशें म्हणून तशें न्ही तो म्हणटा आय एक्झाम्पल अंडरस्टँड तुमची मतां आसात, तुमची मतां आसतली. म्हाजें म्हणणें आसा की जर एक सिस्टम स्वताक रेक्टिफाय करपाक शकता हे रोखडें दाखयता जाल्यार एज अ सिटीजन, एज नागरीक आमकां बरें दिसपाक जाय की आमची सिस्टम इतले बेगीन रेक्टिफाय जावंक शकता विथ रिस्पेक्ट टू द डिपार्टेड, ज्यांच्यानी सुसायड जाली त्यांची आणि त्यांच्या फॅमिली कडेन माझी पूर्ण सिंपथी आसा. बरोबर. काल जेन्ना लाठीचार्ज जालो पळय तेन्ना ते पेरंट्स आशिल्ले भुरग्यांचे जे सुसायड जाणी केले ते, सो आमी सगळे मान्य करया थंय भितर कोण घुसल्या, लेफ्टिस्ट घुसल्या आनी खंयचे प्रोपेगेंडा घेवन घुसल्या, दॅट इज फायन. ते कशें आसता जेन्ना तूं चळवळ खंयची करता तेन्ना तूं थंय चाळण लावन ती दवरूं शकना की कोण येता आनी कोण घुसता आनी एक एक मनशाक तूं ट्रॅक करूं शकना. लाठी चार्ज करप आनी काल जी विज्युअल्स आमी पळयल्या अक्षरशः तांकां भुरग्यांक मारल्या हें तुमी डिफायन करतात काय करिना? पळयात ते बरोबर सिस्टम सोडून ते त्या टायमार त्या परिस्थिती उद्भवली ते ओके, बट ह्या हाचेर स्पेसिफीक म्हाका सांगतो, तुमी यूथ म्हणून कितल्योश्योच चळवळी केल्या, तुमी आंदोलनां केल्या, पूण काल जे पद्दतीन दिल्ली त्या भुरग्यांक मारल्या, अक्षरशः तांची रक्तां काडल्या, ते तूं डिफायन करता काय बरोबर ते काय चूक? हांव तुमकां सांगता, तुमी तो व्हिडिओ पळयात, ते खंयच्यान स्टार्ट जाले. अभिजीत दिपके त्या ट्रकान गावत जीपीर खवयर आशिल्लो, फुड्यान तो एक ब्लू कलर ड्रेसान RAFचो जवान थंय आसा. सगळ्यान पयलीं कमोशन कितें जालें, ताजेर धक्काबुक्की जाली. व्हिडिओ एविडन्स आसा, आय एम नॉट सेइंग एनीथिंग. मिडिया एजन्सीज ऑल ओव्हर द कंट्री हॅव शोन द व्हिडिओ. काल मिडियाकूय थंय मिडियाकूय मारला. पूण कोणे खंयच्या मिडियाचेर अटॅक जाला हें म्हाका दिसता मिडियानूय आतां चिंतपाक जाय. आयज तुमचे मिडियाचेर लोक विश्वास दवरिना. आमी त्याच मिडियान आहा तरी आमी सांगता की मिडिया आयज गोदी मिडिया म्हणून लेबल जाल्ले मिडियाक काल थंय टार्गेट केले. हे लेबल जे आसात ते कितें आसूं, पूण ती व्यक्तीचें स्वातंत्र्य न्ही, ह्या तुमच्या प्रोफेशनाक एक मान आसा काय ना. कोणी कितेंय विचारचो आसूं म्हणून ताका त्या मॉबान मारतले, ही मारूंक ना तांकां. धक्काबुक्की जाली, पुलिसांनी वाचयले. त्या टायम नांवाच्या त्या पत्रकारेन त्या चलयेन ऑन वायल्स बींग कॅरीड अवे बाय द पुलीस सुद्दां ते लायव्ह आशिल्ले, ऑन एअर आशिल्ले, तेन्ना म्हणा आयका न्ही कितें म्हटलं ते कोण तांकां धांवडयतलो, तांकां धक्काबुक्की कोण करतलो, वाचयतालो कोण. हे दडपशाहीचे जे आसा न्ही त्यांच्या भितर आसा ते एलिमेंट्स थंय आशिल्ले म्हणून हे जाला. ते एलिमेंट दॅट इज द रिजन. 1975 जे आशिल्ले एलिमेंट तेच एलिमेंट कॅरी फॉरवर्ड आसा हे. सो तूं अजून हाजेर तूं काय उलयना जो लाठीचार्ज जाला? हांव सांगता न्ही, हांव येता त्या विशयाचेर फुडें. हांव अदर सुद्दां म्हणिल्लें तशें ज्या ऑफिसर, जो जवान पुलिसेचो, CRPF आसत, RAF आसत, ऑन ग्राउंड आसता, ताका त्या वेळार जर सिच्युएशन एसेस करतना दिसलें की आत्ता हाताभायर वचपाची परिस्थिती आसा जाल्यार ते करेक्टीव मेजर घेतात. आनी तो म्हणजे लाठीचार्ज. लाठीचार्ज आसा. हेच्या पयलीं कितें कितें जालां ते तुमकां सांगपाची गरज ना. क्वॉर्टर कॅनन मारून इंडिया अगेन्स्ट करप्शन त्या रामलीला मैदानाचेर जाल्ले तेन्ना याद ना, राती कितें केलें रामदेव बाबाक, हे उखलून व्हेला आनी तांकां हॉस्पिटलान दाखयला, हे सगळें केलां. हांगा पुलिसेक धक्काबुक्की करतकच थंय कितें जाल्लें सगळ्यांक खबर आसा. आख्खो माटो मोडून घातलेलो सगळ्यांक याद ना. ते इंडिया अगेन्स्ट करप्शन कितें जालें ते 2011-12 हे सगळ्यांक पळयल्लें आसा. सो म्हाका दिसता की इन कॉन्ट्रास्ट टू दॅट action of administration has been much more lenient, much more supportive. बट डोंट यू थिंक सो तेजेन स्टॅम्पेड जावपाक शकता असली म्हणून? स्टॅम्पीड जावपाक शकता, ते तेतून काय दुबाव ना. स्टॅम्पीड लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन हँडल करपा खातीर जर एखादी ऍक्शन घेवपाक जाय जाल्यार ती घेवपाक जाय. देर आर लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएटच कित्याक करपाक जाय? एक्झॅक्टली हांव तेन्ना म्हणटा सारको प्रश्न विचारला. प्रश्न कोणाक विचारपाक जाय हो? लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन कोण क्रिएट करतालो? फातर खंयच्यान आयले? फातर मारले काय ना? म्हाका सांग, नीट एस्पिरंट जो दोतोर जावपाक सोदता, तेजे पेरंट्स तांकां भुरग्यांक दोतोर करपाक सोदतात, ते फातर मारतले? हो प्रश्न आसा, सिंपल प्रश्न. आनी जेन्ना म्हाका सांगा, तुमकां कितें दिसता, पुलीस कडेन इंटेलिजन्स एजन्सीज आसात, इंटेलिजन्सांतल्यान तांकां खबर ना की फातर आयल्या म्हणून? हांगा आशिल्ले लोक सगळेच संत आसात, सगळेच पेरंट आसात. तेच तुमी ते म्हटले, त्याच खातीर म्हणटा, त्या खातीर हो ऍक्शन आशिल्लो न्ही. म्हाका एक सांगा, हे जे एलिमेंट आसा पळय तांकां कुशीक काडप यंत्रणेक कित्याक जमलें ना? तांकां काडपाचें जनरलायज कित्याक केलें आनी सगळ्यांकूच मार कित्याक घातलो? एकाक काडून कशें करतले? मागीर इंटेलिजन्स खंय गेले तर सिस्टमीचे? इंटेलिजन्स सिस्टम इज दॅट की आतां हाजे परस फुडें वचपाच्या पयरच क्राउड डिस्पर्स करपाक जाय. हांगाच्यान आनीक कितें वाडूं शकता, उद्रेक जावं शकता, थंय डिस्पर्स करपाक जाय. दॅट इज द होल पॉयंट.
सो उद्रेक हो आसा खंय तरी. उद्रेक म्हणजे कसलो म्हणटा तुम्ही? उद्रेक म्हणजे जनतेचो उद्रेक तसंच नका. हा, हो उद्रेक म्हणजे उद्रेक थंयसरलो. थंय कितें हिंसक जावपाच्या पयलीं तो डिस्पोज करपाक जाय. फातर मारले, गाडी फोडली, सगळें जालें न्ही. ताच्या परस आनी कितें? कोणी पेटयल्लें जाल्यार कितें जालें? कोण जबाबदार? ते डिस्पर्स होतकीर JP नड्डा सर वचून मेळ्ळे सगळे. त्या JP नड्डा सरा पयलीं मेळ्ळे जाल्यार डायलॉग समज पयलीं जाल्लो जाल्यार मार्च जायनासलो न्ही. कशें आसा, डायलॉग जावपा खातीर ज्या आंदोलनकारी आसात त्या आंदोलन कार्यकर्त्यां कडल्यान हो डायलॉग जावपाक जाय हाजी इच्छा सुद्दां केन्नाच्यान व्यक्त जाल्या. तुम्ही नोटीस करा टायमलायन केन्नाच्यान जाल्या. सोनम वांगचुकाक जेन्ना हायकोर्ट ऑर्डरी वयल्यान ते हेल्थ मॉनिटर करपाक व्हेलो तेन्नाच्यान असो व्हरप तेका डायरेक्ट वेलो म्हणजे हो सोबर शब्द जालो. उखल्लो म्हणया आमी. ना तुम्ही शब्द वेलो म्हणजे वेलो आपूण हातीत धरलो आनी वेलो अशें जावंक शकता न्ही. वेलो तेका पड्डे घालून अशें कळना कितें जालें तेजे बरोबर. त्याचे ते पेटिशन दिल्ली हायकोर्टान पेंडिंग आसा. ते सबज्युडिस आसा. हांव काय उलयना ताचेर कशें व्हेलें आनी कितें आसा ते. दॅट इज मॅटर सबज्युडिस. उखल्लो म्हणया आमी. वेलो हो सोबर शब्द जालो. आय एम रिफरिंग माय सेल्फ बिकॉज वेलो. हांव स्वताक रिस्ट्रेन करता कित्याक इट इज इन Okay, कोर्ट. done, done. सो हांव त्या Okay. बद्दल काय चड उलयना. परंतु ही मागणी मेळपाक जाय, येवपाक जाय, वचपाक जाय. ताच्या पयलीं तर कितें संसद उखाड फेकेंगे, हम बीजेपी को ना, ते जालें, ते कोणतरी मिटाना. element ना तशें नाही. भितर घुसले. बीजेपी को मिटाना हे बी ते ऑफिशियल पेजी वयल्यान आयला तेंच्यांनी तशें. CJPच्या. हय तर बीजेपी को मिटाना आहे, बीजेपी हे करपाक जाय. ते टार्गेट पयलींच्यान आसा. ना काँग्रेस जाल्यार काँग्रेस को मिटना म्हणटले ते तशें कांय ना. हांव न्ही. तशें- तेच्या वयल्यान तुमी तांकां म्हणपाक शकना की ते चुकीचें म्हणून. ना हांव म्हणना चुकीचें. हांव तुका कितें एक्सप्लेन करता. हांव एक्सप्लेन करता की अशें म्हणटात तेन्ना तो डायलॉगाचो स्वर नाशिल्लो न्ही. डायलॉगाचो स्वर केन्ना आयलो? क्रोनॉलॉजी जातकच ही सगळें घडटकच डायलॉगाचो स्वर आयला. हा. सोनम वांगचुका उखल्ल्या उपरांत. हय हो डायलॉगाचो स्वर तेन्ना आयला. ताच्या पयलीं कितें आमी देशभरान सगळीकडे ऑर्गनायज करतले आनी सगळीकडे वतले हो मार्च जातलो तेन्नाच आनी खंय तरी अशी भुमिका अशी भुमिका आशिल्ली. तूं आमचो हो टॉपिक सोंपयता आसतना तूं कितें सांगतलो हें जें कितें घडलां तूं पयलींच सांगलें की आपूण हेवटेनूय ना तेवटेनूय ना आपूण सिच्युएशन पळोवन जें बरोबर तें बरोबर चूक तें चूक म्हणटलो. ओवरऑल तूं कितें म्हणटलो जें सद्या घडटा देशान गोंयान? सो बेजिकली हांव कन्क्लूड करतना एकच म्हणटलो CJPचेर आय डोंट सपोर्ट ओके सोड CJP बट विशय सोड. तेमी खूब बरें प्रोटेस्ट करपाक शकता आसले इफ अशें म्हणून पॉलिटिकल पार्टीज मदीं वर इंटरफियर करनासले जाल्यार. तेंचो टॉपीक तेंचो म्हणल्यार जनरलायज केलें पळय तें केन्ना जालें जेन्ना विभिन्न प्रकारचे लोक थंय येवन कितें उलोवपाक लागले तेन्ना सिरियसनेस गेली. तेन्ना सिरियसनेस वयतगीर असले प्रकारचे इन्सिडंट जाले. आनी अबावट दी लाठी चार्ज इट इज व्हेरी रॉंग. कोणाचेर स्टुडंट्साचेर केला तें रॉंग. बट बेश्टे कोणी दंगाबाजी करपा खातीर आमगे पीस उडोवपा खातीर येयला तेंचेर करपाकच जाय. तेमकां अरेस्ट करपाकच जाय. तितू आय एम विथ द गव्हर्मेंट. बट असले सगळे इश्यूज जाता पळय तेन्ना अकाउंटेबिलिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. वी वॉन्ट अकाउंटेबिलिटी. द यूथ वॉन्ट अकाउंटेबिलिटी. सो तुमी जेन्ना लिडर्स धर्मेंद्र प्रतापा भशेन लिडर जे आसा तेमी जेन्ना अकाउंटेबिलिटी घेवची ना जाल्यार युथार राग येतलोच न्ही. आनी हें अशें जातलेंच मागीर सिच्युएशन हाती भायर वचत रावतली. ओके. सो सो तेणें आपलें सांगलां मत. तूं कितें सांगतलो आनी हें आतां फुडें कशें जावपाचें कशें हँडल करतले गोंयान तुमी कशे पद्दतीन हें आतां यूथ येता तुमी तांकां टर्मायट्स बीन म्हणटा कितें कितें म्हणटा सो तुमी तेंच्या जखमेर आनी मीठ चोळटा अशें दिसना तुमकां? ना म्हाका दिसना की ते जखमेर मीठ चोळपाचो प्रकरण आसा किंवा तशा प्रकारचे हेतून नाशिल्ले ते आमकां खबर आसा. परंतु फुडें वता आसतना अशा प्रकारचे जेन्ना आमी गोंयचे एक चित्र पळयतात त्या गोंयचें चित्र पळयता आसतना आमकां लक्षांत येता की काल प्रोटेस्ट जाल्लो. तुमी प्रश्न विचारलो हाणें विचारलो की गोंयकार कितले आशिल्ले तितून, गोंयकार युवक कितले आशिल्ले, ते ऑर्गनायज करपी खंयच्यान आयिल्ले. हांवें सांगलें नांव सुद्दां घेतलें हांवें दिल्लीच्यान आयिल्ली म्हणून ती. सो म्हाका दिसता की गोंयच्या युवकां बद्दल अशा प्रकारची चिंता भारतीय जनता पार्टीक बिलकूल ना आनी गोंयच्या सरकाराक ना. गोंयच्या युवकां बद्दल प्रचंड अभिमान आसा आनी तेंचें भविश्य उज्वल आसा हें दिसता आनी तांच्या बद्दल पूर्ण श्रद्धा आसा आत्मीयता आसा भारतीय जनता पार्टी आनी गोंयच्या सरकाराक की अशा प्रकारच्या फॉल्स नॅरेटिवाक बळी पडचे ना गोंयचे युवक. अशा प्रकारच्या हिंसक वृत्तीक बळी पडचे ना गोंयचे युवक अशें पूर्णतः श्रद्धा आसा. ह्याच कार्यक्रमान सुद्दां आमकां ह्या सरकाराच्या कामाची पावती सुद्दां मेळिल्ली आसा. म्हाका दिसता की अशा प्रकारचे काम करपी सरकार युवकांची काळजी घेवपी सरकार जर आसा जाल्यार अशा प्रकारचे कितलेय प्रयत्न जावं
नो झेनझी प्रोटेस्ट, नेपाल स्टायल, बांगलादेश स्टायल, कितेंय म्हणू, गोंयचो युवक, गोंयचो जेनझी जो आसा तो उदरगत आनी गोंयचे भलायकी करपाकूच फुडें सरतलो इतले पूर्ण विश्वास भारतीय जनता पार्टी आनी गोंय सरकाराक आसा. सो आमी हांगाच थांबता. दोनूय आमचे युवा मानेस्त आनी बरे पद्दतीन आपली मतां मांडली, बरे पद्दतीन तांकां जें कितें सांगपाक जाय तें सांगलें, आमकां जें कितें विचारपाक आशिल्लें तें आमी विचारलें आनी हे सगळो संवाद आमी तुमचे कडेन पावयलो. आमी हांगाच थांबता. तुमी पळयत रावात दी वॉयस फॉर गोंय. देव बरें करूं. The Voice for Goy.